मॉर्निंग फ्रेंड्स, तो आज आपण बनवणार आहोत सोया चाप रेसिपी, सोया चाप मसाला. ओके, सो मी आता ऑलरेडी ऑइल टाकलं आहे पॅनमध्ये. त्यामध्ये टाकलं आहे एक मोठा कांदा आणि 2-3 छोटे टमॅटो प्लस 7-8 लसणाच्या पाकळ्या आणि 2 ते 3 इंच आलं. सो ह्याला मस्त थोडंसं मऊ होऊन द्यायचं आहे. प्लस थोडंसं मी आता ह्याच्यामध्ये ॲड करणार आहे लाल काश्मीरी मिरची 2 आणि आपण टाकून घेऊया थोडेसे काजू. थोडंसं क्रीमी टेक्स्चर येण्यासाठी आपण टाकलं थोडे काजू. मस्त पैकी थोडं रोस्ट करून घ्यायचं. थोडेसे मऊ झाले की थंड करून याची बारीक अशी मस्त पेस्ट बनवून घ्यायची. ओके, थोडं झालं शिजू देऊया. तोपर्यंत मी केला आहे सोया चापला मायक्रोवेव्ह. सो फ्रीजमधून मायक्रोवेव्ह करून मायक्रोवेव्हमध्ये ठेवले आहेत. सॉरी, आता मी दाखवते तुम्हाला. मी 3 मिनिटपर्यंत ठेवले होते. कसे रेडी झाले. हे झाले सोया चाप्स बॉईल करून. आता ह्यांना आपण गरम आहे, ह्याला आपण असं आता छोटे छोटे पीसमध्ये कट करून घ्यायचं. ही स्टिक काढून घ्यायची आणि कट करायचं. मी दाखवते. अशा प्रकारे आपण सोया चाप्सना पीसेसमध्ये कट करून घेतलं आहे. ही स्टिक अशी झाली आता यूज. त्याच प्रकारे आपण हे बाकीचे जे 2 सोया चाप्स आहेत त्यांना पण कट करून घेऊया. टाकून घेतलं आहे तर मिक्सरमध्ये. थंड झालं आहे मस्त. आणि आता याला आपण मिक्सीमध्ये पेस्ट करून घेऊया. आणि आता आपण तयारी करायची. हे जे सोया चाप्स आहेत त्यांना मॅरिनेट करून ठेवायचं 15 to 20 मिनिट्ससाठी. आणि मग आपण त्यांना ऑइल फ्राय करणार आहोत क्रिस्पी होईपर्यंत. चला तर मग आपण आता करून घेऊया मॅरिनेशन. त्याच्यासाठी मी घेतलं आहे अमूलचं मस्ती दही. याला मस्त असं घ्यायचं याच्यामध्ये. ठीक आहे, ह्याच्यामध्ये आपण घेणार आहोत अद्रक लसूणची पेस्ट, घरी बनवलेली अद्रक लसूणची पेस्ट. त्यानंतर आपण याच्यामध्ये घेणार आहे लाल मसाला. थोडं स्पायसी बनवायचं असेल तर अजून जास्त टाकू शकता. मी एक अंदाजच टाकले. प्लस त्याच्यामध्ये आता आपण टाकून घेणार आहोत मीठ, सॉल्ट अंदाजे तुम्ही टाकू शकता, तुम्हाला कसं लागतं त्याच्याप्रमाणे. प्लस आता आपण त्यामध्ये टाकणार आहोत धनेपूड आणि हळद, टर्मरिक. सो याच्यामध्ये टाकून घेऊया हळद थोडीशी आणि धनेपूड थोडी अजून टाकते, म्हणजे 1.5 टीस्पून एवढं मी घेतलेलं आहे. ठीक आहे, ह्याला तर मस्तपैकी आपल्याला करून घ्यायचं आहे मिक्स. असं हातानेच घ्यायचं करून. स्पूनने तुम्ही करत बसाल त्याला खूप टाइम लागेल. आणि मस्त असं एकजीव करून घ्यायचं. एकदम छान मिक्स झाले पाहिजे सगळे मसाले, जेणेकरून सगळ्याला टेस्ट लागेल. आपण थोडासा याच्यामध्ये चाट मसाला पण ॲड करूया, म्हणजे थोडंसं मस्त असं चटपटीत असं बनतात. ॲड करूया. चाट मसाला मस्त मिक्स करून. वाव. आता ह्याला आपण घेणार मिक्स करून व्यवस्थित सोया चाप्सना. सौम्य आली आहे आपल्याकडे. बघा मम्मा काय बनवते बघायला. काय आहे मम्मा?
सोयाबीनची चटणी बनवतेस? मी बघत होती. हे आहे सोया चाप्स. हा, पण ते सोयाबीनची चटणी तू घरी बनवली होतीस ना? कुठली सोयाबीनची चटणी? जी तू ग्रीन कलर ते टाकत होती. कुठला ग्रीन कलर? अद्रक लसूणची पेस्ट. हा, मग ती काय सोयाबीनची चटणी आहे? चला, आपलं असं प्रकारे मस्त झालं चांगले आहे. येते. अशा प्रकारे मस्त आपलं झालं. आता मॅरिनेशन करून ह्याला आपण रेस्ट करून देऊया 15 to 20 मिनिट्स पर्यंत. आणि याच पॅन मध्ये ऑइल थोडा ऍड करून मस्त त्याला क्रिस्पी असं आपण शॅलो फ्राय करून घेऊया. डीप फ्राय पण करू शकता तुम्ही. चलो, रेस्ट करू दे ह्याला आता. ओके, बाय. चला, दाखवते कशी मस्त आपली बारीक फाईन पेस्ट झाली आहे. वाव. आता ह्याला आपण टाकायची आहे आपल्या ग्रेव्हीमध्ये. चला, आता आपण पॅन मध्ये घेऊया टाकून अजून थोडंसं ऑइल आणि गॅस करूया ऑन. थोडंसं ऑइल गरम करून घ्यायचं. ऑइल मस्त गरम झालं आहे. आता आपण ह्याच्यामध्ये टाकून घेऊ आपले हे मॅरिनेटेड सोया चाप्स. मॅरिनेशन असं व्यवस्थित सगळं पीसनं लावून घ्यायचं. तर सोया चापल्याची स्वतःची काही टेस्ट नसते. सो आपण जे मॅरिनेशन केलं आहे त्याच्याने ते टेस्टी होतात. चला, पटापट सगळे टाकून घेऊया. बघा, मस्तपैकी सगळे सोया चाप मॅरिनेट केलेले आम्ही टाकले आता पॅनमध्ये. तर ह्यांना आपण थोडं फ्लिप करून घेऊया. मस्त सगळे फ्लिप करून घेतले आणि मस्त असं त्यांना टिक्के सारखे, मला तर एकदम चिकन टिक्केच वाटतात ते, चिकन टिक्का. पण हे व्हेज आहेत. सोया चाप टिक्का पण तसंच खाऊ शकता तुम्ही. इट्स रेडी. मस्त मॅरिनेट केलेलं आहे. टेस्ट करून बघेनच मी. आणि आता आपण त्याची ग्रेव्ही पण बनवून घेऊया. अरे, मी आपले चिकन टिक्का, नॉट चिकन टिक्का, आपले सोया चाप्स काढून घेतले आहेत. आता याच पॅनमध्ये आपण थोडेसे खडे मसाले टाकणार, जे की आहे तेजपत्ता, जिरा, दालचिनी, मोठी लवंग आणि चक्रीफूल. याच तव्यामध्ये याच्यासाठी घेतलंय कारण की ते जे फ्लेवर्स आहेत ना त्यामध्ये, जे आपण मॅरिनेशन केलं होतं ते याच्यामध्ये टिकून राहायला पाहिजे. म्हणजे त्याच्याने अजून टेस्ट मस्त लागते. त्याला थोडंसं अजून आपण रोस्ट करून घेऊया. जे गरम मसाले आपले खडे मसाले टाकलेत त्यांना. आणि मग काय, त्याच्यामध्ये आपल्याला फक्त टाकायचे आहे बनवून घेतलेली पेस्ट, थोडंसं पाणी आणि मग काय आपले सोया चाप्स यामध्ये टाकायचे. मस्त रोस्ट करून घेऊया ना. चला, आता आपण आपल्या टाकून घेऊया याच्यामध्ये पेस्ट. मस्त जी आपण पेस्ट बनवली होती ती ॲड करू. मला 2 मिनिटं असं मस्तपैकी आपण परतून घ्यायचं आहे. आणि मग तुम्हाला एक ट्रिक पण सांगते. जे मगाशी आपण सोयाबीन भिजवून ठेवलेलं जे पाणी होतं ना, जे बॉईल केलेलं ते मी काढून ठेवलं होतं, ते आपल्याला आता हा मिक्सरमध्ये टाकून घ्यायचं आहे. पाणी मी याच्यात टाकून घेतलं आहे जेणेकरून ही जी ग्रेव्ही होती आपली पेस्ट जी आपण क्रिएट केली ती वेस्ट नाही झाला पाहिजे. आणि हेच पाणी आपण यूज करायचं आहे ग्रेव्हीमध्ये. त्याची कन्सिस्टन्सी थोडंसं थिन करण्यासाठी, पातळ बनवण्यासाठी. आपली ग्रेव्ही बनते तोपर्यंत आपण जर एखादा टिक्का बघूया टेस्ट करून कसा लागतोय. मस्त, बाहेर एकदम क्रंची आणि आत बघा एकदम असं सॉफ्ट आहे. खूप छान लागतं. असं वाटतं ग्रेव्ही टाकूच नको, आता खाऊन घेते. वाव, आपली ग्रेव्ही शिजते तोपर्यंत एक काम करूया. आपलं जे पाणी आपण घेतलेलं मिक्सरमध्ये फिरून
म्हणजे वेस्ट करायचं नव्हतं म्हणून. त्याला आपण थोडं मायक्रोवेव्ह करूया 2 मिनिटं आणि मग हे गरम पाणी आपण टाकूया त्या ग्रेव्हीमध्ये. सो बघा आता जी ग्रेव्ही झाली आहे मस्त आपली, ह्याच्यामध्ये जे खाली लागलं होतं ना मग अशी ब्लॅक ब्लॅक ते निघून गेलं, कारण की तो पूर्ण फ्लेवर आता आपल्या ग्रेव्हीमध्ये आलाय. आता आपण हे पाणी जे होतं ते गरम करून घेतलंय बघा. आता मी ते ऍड करते ह्याच्यामध्ये. त्याला मस्त आपण मिक्स करायचं आहे, थोडी शिजवून द्यायचं आणि मग त्याच्यामध्ये आपण ऍड करणार आपले सोया चंक्स. जस्ट लुक ॲट दिस, किती मस्त असं झाली आहे. कन्सिस्टन्सी पण एकदम पातळ नाही, अजून हे थोडं घट्ट होईल कारण की आपल्याला अजून त्याला शिजवायचं आहे. मस्त कलर आलाय बघा. आता थोडं त्याला 5 मिनिटं शिजवून देऊया, म्हणजे थोडीशी ग्रेव्ही पण थिक होईल आणि मग आपले सोया टिक्का चालतील ह्याच्यामध्ये. अच्छा, ह्याच्यामध्ये पण थोडीशी टाकून घेऊया आता कसुरी मेथी. सो आता या स्टेजला पण थोडासा टाकून घ्यायचा गरम मसाला, एकदम थोडासा. ओके, मस्त बघा बॉईल यायला लागले आणि थोडी ग्रेव्ही जी होती आपली ती पण थिक झालेली आहे. सो आपल्याला हे मस्त मिक्स करून आता ह्याच्यामध्ये टाकायचे सोया चंक्स. मस्त थिक ग्रेव्ही आहे. टाकून घेऊया आपण आपले चॉप्स. मस्त मिक्स करून घ्यायचे, त्यांना असं कोट करून घ्यायचं त्या ग्रेव्हीमध्ये. 1-2 मिनिटं ठेवूया आपण. थोडंसं गार्निश करायचं याला कोथिंबीरने आणि रेडी आहे आपले सोया चॉप ग्रेव्ही, सोया चॉप मसाला यू कॅन से. टाकून घ्यावं थोडीशी कोथिंबीर, थोडंसं त्याला शिजून देऊया. चला मग आपण टाकून घेऊया आता फ्रेशनेस, मस्त बारीक चिरलेली फ्रेश कोरिएंडर. एक मिक्स देऊया त्याला. ठीक झाली अजून ती, लगेच गॅस ऑफ करून देऊया. चलो मस्तपैकी रेडी झाली आपली सोया चॉप ग्रेव्ही. मस्त दिसते एकदम. वाव. आता मी सर्व करून घेतला आहे व्हेज पुलाव आणि सोया चॉप ग्रेव्ही. चला या जेवायला आता.